माननीय अध्यक्ष महोदय, मी आज विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण विधेयक 2025 या महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विधेयकावर आपले लक्ष वेधण्यासाठी उभा आहे। या विधेयकाच्या मूलभूत रचनेत विशेषतः वित्तपुरवठा, कामाच्या अधिकारावर नियंत्रण आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत गंभीर त्रुटी आहेत, ज्या ग्रामीण श्रमिकांच्या हक्कांची तडजोड करतात आणि सहकारी संघ राज्य व्यवस्थेची पायाभरणी कमकुवत करतात। मी या विधेयकातील 3 मूलभूत चिंता सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। 1. मागणी आधारित हमी कमकुवत करणारी निर्धारित वाटप प्रणाली। माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन आराखडा केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवला जाणार असून खर्चाचे प्रमाण केंद्र व राज्यामध्ये 60-40 असे विभागले जाईल। यामुळे रोजगाराच्या हक्क आधारित स्वरूप संपुष्टात येऊन तो बजेट नियंत्रित दायित्वाचा रूपांतरित होण्याची गंभीर शक्यता आहे। विधेयकातील कलम 22(4) नुसार केंद्र सरकार काही ठराविक वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे प्रत्येक आर्थिक वर्षासाठी राज्यनिहाय निर्धारित वाटप निश्चित करणार आहे। परंतु या विधेयकाचा सर्वात कळीचा आणि चिंताजनक भाग कलम 22(5) आणि 22(6) मध्ये आहे, जिथे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की राज्याने निर्धारित वाटपापेक्षा अधिक केलेल्या कोणत्याही खर्च संबंधित राज्य सरकारला उचलावा लागणार आहे। याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या राज्यात दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मंदी किंवा स्थलांतरामुळे कामाची मागणी केंद्राने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा वाढली, तर त्या अतिरिक्त खर्चाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर टाकली जाईल। ही तरतूद रोजगार हमीच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासणारी आहे। आर्थिक जोखीम राज्यावर ढकलल्यामुळे अनेक राज्ये वाढीव मागणी पूर्ण करण्याऐवजी कामाचे प्रमाण कृत्रिमरित्या मर्यादित ठेवण्यास भाग पडतील आणि त्याचा थेट फटका ग्रामीण कुटुंबांना बसेल। या व्यतिरिक्त जर पात्र अर्जदाराला 15 दिवसात काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता तसेच वेतन विलंबाची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारीही पूर्णतः राज्य सरकारवर टाकण्यात आलेली आहे। हे विशेष अन्यायकारक आहे, कारण अनेक वेळा विलंबाचे कारण केंद्राने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीतील तांत्रिक त्रुटी असू शकतात। शिखर कृषी हंगामात कामावर अनिवार्य बंदी। मान्य अध्यक्ष महोदय, हे विधेयक ग्रामीण कुटुंबाच्या उपजीविकेच्या सुरक्षिततेत थेट आघात आहे। कलम 6 आणि अनुसूची 1 नुसार प्रत्येक राज्य सरकारला दरवर्षी कमाल 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये पेरणी व कापणीचा कृषी हंगाम समाविष्ट असेल आणि या कालावधीत या कायद्याअंतर्गत कोणतेही काम सुरू करता येणार नाही। ही तरतूद मजुरांच्या स्वतःच्या गरजेनुसार काम निवडणीचा अधिकार काढून घेते। या 60 दिवसात जर शेतात काम उपलब्ध नसेल किंवा अत्यंत कमी मजुरी मिळत असेल तर त्या कुटुंबांना कायद्याने हमी दिलेले उत्पन्न मिळवण्यास प्रतिबंध केला जातो। मान्य अध्यक्ष महोदय, रोजगार हमी कायद्याचा उद्देश लोकांना रोजगार देण्याचा आहे। कृषी क्षेत्रासाठी सक्तीची स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा नाही। कामावर अशी सक्तीची बंदी म्हणजे हमी अधिकाराचे थेट उल्लंघन आहे। मान्य अध्यक्ष महोदय, 125 दिवसांचा रोजगार हमीचा दावा आणि विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅक यासारख्या संकल्पना असूनही आर्थिक मर्यादा आणि कामाच्या हक्कावर लादलेले निर्बंध या विधेयकाचा मूळ उद्देशच कमकुवत करतात। म्हणून मी केंद्र सरकारला पुढील सुधारणा करण्याची ठाम विनंती करतो। निर्धारित वाटप प्रणाली त्वरित रद्द करावी आणि मागणी आधारित वैधानिक हमीनुसार होणाऱ्या सर्व अतिरिक्त खर्चाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी। कृषी हंगामातील 60 दिवसांच्या सक्तीची कामबंदी मागे घ्यावे, जेणेकरून ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार रोजगार हमीचा लाभ घेता येईल। जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवायचा असेल तर तो दुर्बळ श्रमिकांच्या मूलभूत हक्कावर अटी लादणारा नव्हे तर त्यांना सक्षम करणारा असला पाहिजे। मान्य अध्यक्ष महोदय, मनरेगा हे नाव बदलून राम नाव घेतलं म्हणून जे श्रमिकांवर जो आधार होणार पाहिजे तो आधार होत नाही। तरी माझं म्हणणं असं आहे की आपण केंद्र सरकारने याचा विचार करावा। धन्यवाद अध्यक्ष महोदय। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।